स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र. विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याची ग्वाही. मनसेसोबतच्या युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने निवडणूक जाहीर झाल्यावरती युतीचा निर्णय. उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती, तर राज ठाकरेंचा मात्र सावध पवित्रा. इगतपुरीमधल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आज दुसरा दिवस. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत काय बोलणार याची उत्सुकता. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची एकनाथ शिंदेंकडनं कान उघाडणी. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी. कमी बोला, जास्त काम करा, शिंदेंचा सल्ला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा. नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार. शशिकांत शिंदेंची निवड होणार असल्याची माहिती. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवरती शाई फेक करणारे आरोपी यांच्यावरती अजामीनपात्र गुन्हा दाखल. दीपक काटे आणि भवनीश्वर शिरगिरेला आज अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करणार. आकाशवाणी आमदार कॅन्टीन पुन्हा एकदा सुरू. कॅन्टीनमधील खराब अन्नावरनं आमदार संजय गायकवाडांनी केली होती मारहाण. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावर कॅन्टीन सुरू. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज लखनौच्या एमपी-एमएलए कोर्टात हजर राहण्याची शक्यता. भारतीय सैन्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा राहुल गांधींवर आरोप. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचा तराफ्यावरनं प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोऱ्यातील भीषण वास्तव माझ्यावर. अॅलोपॅथी उपचार करण्यास स्थगिती दिल्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. स्थगिती न उठल्यास आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा. आयएमएच्या सांगण्यावरूनच स्थगिती दिल्याचा आरोप. ओरिओ बिस्किट्स आणि चॉकलेटच्या खोक्यातनं कोकेनची तस्करी. महिलेकडनं तब्बल 62.6 कोटींचं कोकेन जप्त. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई. इलॉन मस्कची टेस्ला कंपनी आज मुंबईमध्ये पहिलं शोरूम उघडणार. मॉडेल वाय सह भारतात पदार्पणाची शक्यता. बीकेसीमध्ये टेस्लाचं नवं शोरूम.